सर्वांना नमस्कार. आज आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या न्यूज पोर्टलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच आज या न्यूज पोर्टलचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहेत ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुकुमार मंडपे हे साताराहून जॉईन झालेले आहेत. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे BBC मराठीचे संपादक अभिजित कांबळे सर हे दिल्लीवरून खास आपल्या या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत. या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचं मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण चळवळीच्या एका पोवाड्याने करणार आहोत. हा पोवाडा अण्णा कडलासकर यांनी लिहिलेला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्यावर हा पोवाडा आहे. मी आम्हाला विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात या पोवाड्याने करावी आणि या पोवाड्याचा व्हिडिओ सुरू करावा. अमोल. अमोल. एकच मिनिट. हा. पुन्हा एकदा सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व ट्रस्टी यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तसेच आजचे दोन प्रमुख पाहुणे सुकुमार मंडपे सर आणि अभिजित कांबळे सर या दोघांचंही आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. हा कार्यक्रम फेसबुकवर सुद्धा लाईव्ह सुरू आहे. तिथेही काही लोक जॉईन झालेले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर दाभोळकरांच्या पोवाड्याने आता आपण करत आहोत. धन्य धन्य नरेंद्र दाभोळकर. धन्य धन्य नरेंद्र दाभोळकर या जगी थोर, या जगी थोर. विवेकाचा झेंडा लावला देशात, विवेकाचा झेंडा लावला देशात. पुरोगामी विचार पेरला समाजात, पुरोगामी विचार पेरला समाजात. भूकंप सनातनी गोटात जी 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 जी. भूकंप सनातनी गोटात जी 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 जी. बुद्धिवाद जोपासून खरा, बुद्धिवाद जोपासून खरा. याचा विचार तुम्ही करा. सांगती सत्य शोधण्याला, विज्ञानाची दृष्टी घेण्याला, विज्ञानाची दृष्टी घेण्याला. चिकित्सा धर्माची करण्यास जी 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 जी. चिकित्सा धर्माची करण्यास जी 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 जी. कर्मकांड वाढले अति, बुद्धीची हो सारी माती. विप्रनीती बजबजली हो फार. शिकलेलं मेंदूलाचार, शिकलेलं मेंदूलाचार. यानं तुम्ही विचारानं दिला मार जी 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 जी. यानं तुम्ही विचारानं दिला मार जी 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 हो. कर्मविपाक सिद्धांताला, कर्मविपाक सिद्धांताला. त्याला धक्का तुम्ही मारिला, तर्कानं दैववाद घडला. त्यागिले नशीब नियतीला, प्रयत्नवादाचा पुरस्कार केला जी 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 जी. प्रयत्नवादाचा पुरस्कार केला जी रे जी 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 हो.
हिंसेला देई नकार, संयमी फार संयमी फार. मानवता म्हणती करा स्वीकार, मानवता म्हणती करा स्वीकार. संतांचे आचरले विचार, संतांचे आचरले विचार. करुणी अंधरुढीवर वार, जी 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 जी. करुणी अंधरुढीवर वार, जी 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 जी. हा जात पंचायतीचं विष, मारी समाजास, मारी समाजास. न्याय तो गावकीत ठरणार, न्याय तो गावकीत ठरणार. बहिष्कार घालून छळती फार, बहिष्कार घालून छळती फार. कायद्याचा केला तुम्ही मगवार, जी 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 जी. कायद्याचा केला तुम्ही मगवार, जी 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 जी. बुवा बाजी भूत भानमती, बुवा बाजी भूत भानमती. डाकिणीची भीती, डाकिणीची भीती. उच्चाटन करण्या नरबळीचे, उच्चाटन करण्या नरबळीचे. मिळविले हत्यार कायद्याचे, मिळविले हत्यार कायद्याचे. त्या गुणी प्राण स्वतःचे, र जी 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 जी. त्या गुणी प्राण स्वतःचे, जी 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 जी. धन्य धन्य नरेंद्र दाभोळकर, या जगी थोर, या जगी थोर. विवेकाचा झेंडा लावला देशात, विवेकाचा झेंडा लावला देशात. पुरोगामी विचार पेरला समाजात, पुरोगामी विचार पेरला समाजात. भूकंप सनातनी गोटात, जी 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 जी. भूकंप सनातनी गोटात, जी 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 जी. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन पोवाड्यातून करून केलेली आहे. आता मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे दोन प्रमुख पाहुणे अभिजित कांबळे सर आणि सुकुमार मंडपे यांची ओळख करून द्यावी. राजीव देशपांडे. नमस्कार. नमस्कार. आजच्या या समारंभाचे आपल्या न्यूज पोर्टलच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या न्यूज पोर्टलच्या उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते सुकुमार मंडपे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कांबळे सर यांचं मी स्वागत करतो आणि या दोघांच्या एक थोडक्यात त्यांचा परिचय मी करून देतो. ज्यांच्या हस्ते आज आपल्या न्यूज पोर्टलचं उद्घाटन होणार आहे ते सुकुमार मंडपे सर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खांद्याला खांदा लावून त्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या प्रत्येक संघर्षात सहभागी झालेले आहेत. रयत शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेत ते शिक्षक मुख्याध्यापक होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी शाळातून राबवला गेलेला वैज्ञानिक दृष्टिकोन जाणीव जागृती प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा, त्या प्रकल्पाचं आयोजन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवलं गेलेलं होतं. हाच प्रकल्प पुढे शिक्षकांसाठी राबवण्यात आला. त्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. अक्षरशः हजारो विद्यार्थी त्या प्रकल्पाच्या परीक्षांना बसलेले आहेत. बुवाबाजीच्या चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण ते अतिशय कल्पकतेने करत. त्याच कार्यक्रमाची एक संहिता त्यांनी लिहिलेली आहे, जी संहिता कार्यकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी ठरलेली आहे. आज ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.
अशा या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या हस्ते न्यूज पोर्टलचे उद्घाटन होत आहे आणि याचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद होतोय आणि त्याचा अभिमानही वाटतोय. आजच्या या न्यूज पोर्टलच्या उद्घाटनाला जे प्रमुख पाहुणे म्हणून बीबीसी या जगप्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मराठी विभागाचे संपादक अभिजित कांबळे सर उपस्थित आहेत. गेली 23 वर्ष ते पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल, आत्ताच्या आधुनिक काळातल्या डिजिटल या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं शालेय शिक्षण केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात झालं. त्यांचं बालपण सगळं ग्रामीण भागातच गेलेलं आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी आणि सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मधनं पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दैनिक लोकमत मधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ETV मराठी, G24 तास यामध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. 2017 ते 2019 या कालावधीत अभिजित कांबळे यांनी BBC मराठीसाठी न्यूज प्लॅनर म्हणून दिल्ली येथे काम केलं. BBC सारख्या जागतिक पातळीवरील अव्वल माध्यमात तळागाळातील लोकांच्या विषयांना स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी तिथे केलेला आहे. 2019 मध्ये त्यांनी BBCच्या लंडन कार्यालयातील फॅक्ट चेक टीम सोबत काम केलं. त्या वर्षी UKतील संसदीय निवडणुकाही त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर लेट्स अप मराठीमध्ये त्यांनी पहिल्यांदा संपादक पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या संपादक पदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. BBC मराठीत ते जानेवारी 2024 पासून संपादक म्हणून कार्यरत आहे. व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस म्हणजे ज्यांचा आवाजच नाही त्यांचा आवाज बनणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. याचं पूर्ण भान ठेवून ते पत्रकारिता करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची गोष्ट या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून अभिजित कांबळे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे चिंतन महाराष्ट्रासमोर आणलेले आहे. त्यामध्ये साळुंखे, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर तारा भवाळकर, माधव गाडगीळ, JF रिबेरो, हिम्मतराव बावस्कर अशा व्यक्तींच्या चिंतनाचे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. त्याच्या आपल्या पत्रकारितेत अगदी सुरुवातीपासूनच ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यक्रमांना, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघर्षांना, त्यातील प्रश्नांना अग्रस्थान देत आलेले आहेत. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतरच्या कठीण काळात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पाठराखण आपल्या माध्यमातून केलेली आहे. असे हे डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभवी पत्रकार आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले. त्यांचे या क्षेत्रातले अनुभव आपल्या या नव्या न्यूज पोर्टलसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. त्यांचं जे आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यान होईल त्यातनं ते आपल्याला काही या संदर्भातल्या मार्गदर्शन करतीलही. तर अशा ह्या अभिजित कांबळेंचा आणि सुकुमार मणपे सरांचा मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राजीव देशपांडे. आताच त्यांनी सुकुमार मणपे सर आणि आजचे प्रमुख पाहुणे अभिजित कांबळे यांचा खूप सुंदर परिचय करून दिला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यानंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मुक्ता. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मणपे सर आणि प्रमुख पाहुणे श्री अभिजित कांबळे सर, या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेब पोर्टलच्या उद्घाटनासाठी किंवा न्यूज पोर्टलच्या उद्घाटनासाठी आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. चळवळीमध्ये छोट्या छोट्या अनेक घटना घडत असतात.
किंबहुना अशा अनेक घटनांचा परिपाक म्हणजेच चळवळ असते. पण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे जे अनिसचं मुखपत्र आहे, ज्याचं नाव अनिसचे अध्यक्ष, अगदी संस्थापक अध्यक्ष अनिसचे डॉक्टर एन.डी. पाटील यांनी दिलेलं आहे. तर त्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या मासिक अंकामध्ये या सर्व छोट्या छोट्या घटनांना जागा देणं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही. म्हणजे आता शिमगा येईल तर शिमग्याच्या वेळेला होळीची पोळी दान करा किंवा होळी लहान करा पोळी दान करा हा उपक्रम अनिसच्या अनेक शाखा घेतील आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाचा पोतही वेगळा असेल. म्हणजे पेण सारख्या आदिवासी भागात झालेला होळी लहान करा पोळी दान करा कार्यक्रम आणि मुंबईत झालेला याचा पोतही वेगळा असेल आणि वार्तापत्रात त्याची फक्त एका ओळीत दखल घेता येते की या ठिकाणी कार्यक्रम पार पडले. पण न्यूज पोर्टल सारख्या माध्यमातून या प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमातून चळवळीचं पोत अधिक नेमकेपणाने समाजासमोर येऊ शकेल, कार्यकर्त्यांसमोर येऊ शकेल आणि सर्वांना चळवळीच्या मुखपत्रामध्ये स्थान मिळाल्याचा आनंद देखील अधिक मिळू शकेल. कामाचे अनेक लेयर्स त्याच्यातनं समोर येऊ शकतील. आता एक छोट्या छोट्या अनेक गोष्टी घडत असतात. अर्जक संघ हे जे उत्तर प्रदेश सारख्या अत्यंत पारंपरिक ठिकाणचं जे विवेकवादी एक चळवळ आहे, त्या अर्जक संघाचे लोक काही मुंबईत आले होते. आता त्यांना त्यांच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. म्हटलं तर ही अगदी साधी गोष्ट आहे, पण म्हटलं तर हे खूप चांगलं आदान प्रदान आहे. त्या लोकांच्या झालेल्या भेटी, त्यातनं झालेल्या चर्चा, अशासारख्या ज्या म्हटलं तर इन्फॉर्मल आहेत गोष्टी, पण ज्या चळवळ पुढे जायला मदत करतात, अशा गोष्टींना देखील वेब पोर्टलमध्ये स्थान मिळू शकेल आणि त्याची एक वेगळी व्हॅल्यू आहे. आता अनिसचे कार्यकर्ते सध्या आदिवासी आश्रम शाळांमध्ये कार्यक्रम करतायत. महाराष्ट्र शासनाबरोबरच हा उपक्रम चालू आहे. म्हणजे शासनाची फक्त अनुकूलता आहे, कार्यकर्ते स्वतः जाऊन काम करतायत. इतके वर्षात असं लक्षात आलं की अनिस आदिवासी समाजापर्यंत मोठ्या संख्येने पोहोचलेलं नाहीये. तर या सगळ्या छोट्या छोट्या अशा अनेक आश्रमशाळांमध्ये, महाराष्ट्रातल्या 400-500 आश्रमशाळांमध्ये जाऊ, तिथे प्रत्येक ठिकाणी वेगळे अनुभव येतात. वार्तापत्रामध्ये या सगळ्याला कव्हरेज देणं शक्य नसतं, पण वेब पोर्टलच्या माध्यमातून अशा गोष्टी करणं शक्य होईल आणि त्या ठिकाणी या सगळ्या विशिष्ट बातम्यांचा वाचक वर्ग देखील वेगळा असतो. त्या भागात घडलेल्या घटनेला त्या भागामध्ये अधिक जर ती शेअर झाली तर त्याला अधिक वाचक वर्गही मिळू शकतो आणि त्याबद्दल अधिक उत्सुकताही असते. अनेक महिला कार्यकर्त्या महिला मंडळांमध्ये जाऊन कार्यक्रम करतात. वार्तापत्रासारख्या ठिकाणी प्रत्येक वेळेला हे छापून येऊ शकत नाही, पण त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी स्वतःला, महिला कार्यकर्तीने स्वतःच्या अगदी वेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून मुळात स्वतःला घडवणं आणि इतर महिलांपर्यंत पोहोचणं, असं सातत्याने केवळ प्रेरणेच्या जोरावर, तर या सगळ्याचं उचित त्याला जे व्यासपीठ मिळालं पाहिजे ते मिळणं या नवीन माध्यमामुळे शक्य होईल, या न्यूज पोर्टलच्या मार्फत. आणि अतिशय छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये देखील त्या बातम्या शेअर होऊ शकतील. या संपूर्ण वेब पोर्टलच्या किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये ज्या केसेस होतात, आता अनिसचे कार्यकर्ते सोडून इतर लोकही अनेक केसेस दाखल करतात. मध्यंतरी सगळ्यांना आठवत असेल की 14 कोटी रुपये इंग्लंडच्या एका इंजिनियरने पुण्यात एका बाबाला दिले. तर अनिसच्या कार्यकर्त्यांनी ती केस दाखल झाल्यानंतर त्याची भेट घेतली, त्याच्याशी चर्चा केली. आता म्हटलं तर ही छोटी गोष्ट आहे, पण म्हटलं तर चळवळीला याच्यातनं चळवळीची समज पण वाढते अशा माणसाशी संवाद करून, किंवा एक गोफ विणला जातो. अशा सगळ्या गोष्टींना या वेब पोर्टलमधनं, न्यूज पोर्टलमधनं जागा देता येईल. या न्यूज पोर्टलची कल्पना मांडणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी पुष्कळ मेहनत घेतलेली आहे. प्रभाकर नानावटी, दीपक गिरमे यांनी त्यांना सर्व पाठबळ दिलेलं आहे. BBC मराठीचं ऑनलाईन पोर्टल हे अतिशय प्रभावीपणे चालवलं जातं. म्हणजे अनेक ऑनलाईन पोर्टल्स ज्या वाचा ही बातमी वगैरे अशा प्रकारच्या गिमिक्स करतात, तसं कधीही BBC वरती वाचायला तुम्हाला मिळणार नाही, किंवा
कुठल्याही स्वामींच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी केलेल्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळणार नाहीत. तर या अनिसच्या वेब पोर्टल नंतर खरं तर काही स्टोरीज अशा ज्यांना या प्रकारचं वेब पोर्टल चालवण्याचा अनुभव आहे अशासारख्या लोकांच्या बरोबरीने देखील करणं अनिसला खूप शिकवणारं असेल आणि रीच वाढवणारं असू शकेल अनिसच्या वेब पोर्टलचा. तर अशी ही संपूर्ण कल्पना आहे ज्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यक्रमाला जागा मिळावी, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळावी आणि दर्जेदार मटेरियल तयार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा ही यामागची कल्पना आहे. या सर्व प्रवासामध्ये आपली सुरुवात आज आपली नुसती सुरुवात आहे. मला वाटतं की अगदी अभिजित कांबळे सरांच्या उपस्थितीमुळे आपली ही सुरुवातच आपली उमेद वाढवणारी आहे. आपला प्रवास नक्कीच याला साजेसा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मुक्ता, आजच्या या कार्यक्रमाचा प्रस्ताव केल्याबद्दल. मी आता सुकुमार मंडपे सरांना विनंती करतो की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या न्यूज पोर्टलचं उद्घाटन झालंय असं तोंडी जाहीर करावं. त्यानंतर अमोल त्याचा एक व्हिडिओ दाखवेल. मंडपे सरांना पोस्ट केले ना अमोल? मंडपे सर. नमस्कार बंधू भगिनीनो. नमस्ते सर. नमस्ते. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टलचे उद्घाटन झाले असे मी इथून जाहीर करतो. थँक्यू. पुढचं अमोल आता लवकरचा व्हिडिओ लावा. सुकुमार मंडपे सरांनी आज या न्यूज पोर्टलचं उद्घाटन झालंय अमोल. करतोय. हा. अंधश्रद्धा निर्मूलन न्यूज पोर्टलला आपण सर्वांनी भेट द्या. त्याच्यावर असलेल्या बातम्या वाचा, त्या बातम्या आपण शेअर करा. शेअर सुद्धा ऑप्शन आहे. थँक्यू. आज या अंधश्रद्धा निर्मूलन या मासिक आभार मानतो आणि विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बोला. आपण बोलू. आपण बोलू का? बोलू का? हो सर, बोला बोला. बोलतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार व प्रसार हे आपले ध्येय आहे. त्यानुसार प्रचार व प्रसारासाठी आपण वार्तापत्रातून आपले अनुभव बातम्या देत असतो. पण दरमहा निघणारे वार्तापत्र त्यासाठी पुरेसे पडत नाही. म्हणून न्यूज पोर्टलची गरज भासली आहे. आता आपले उपक्रम, भेटी, व्याख्याने, घडामोडी आपण कमी वेळात अधिक प्रभावीपणे जगभर पसरवू शकतो. पुन्हा एकदा न्यूज पोर्टलला अवश्य भेट द्या असे आवाहन करतो. मला उद्घाटनाची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
मंडपे सर, धन्यवाद. आम्ही या न्यूज पोर्टलला शुभेच्छा दिल्या आणि कार्यकर्त्यांना विनंती की न्यूज पोर्टलला भेट द्यावी. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे दिल्लीहून आपल्या या कार्यक्रमामध्ये जोडले आहेत. मी अभिजित कांबळे सरांना विनंती करतो की आपण प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करावं. अभिजित कांबळे सर, आता सर्वांची बंद करा. धन्यवाद. मुख्य भाषण. धन्यवाद. माझा जर आवाज क्लिअर येत नसेल तर कृपया कळवा मेसेज मध्ये. तसं येतोय सर, आवाज मला क्लिअर येतोय. येतोय. बरं. पहिलं तर या इतक्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुण्यामधून बोलावल्याबद्दल मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉक्टर अमित दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, राहुल थोरात, राजीव देशपांडे या सगळ्यांचे आभार मानतो की मला या ठिकाणी येण्याची आणि बोलण्याची संधी मिळते. मुक्ता दाभोळकर म्हटल्या की आम्ही इथे येणं हे महत्वाचं आहे, पण मी याला एक कर्तव्य मानतो की अशा प्रकारच्या एका कार्यक्रमाला आपण असणं, उपस्थित राहणं आणि आपल्या बाजूनी काही गोष्टी शेअर करता आल्या तर त्या शेअर करणं हे मला असं वाटतं की या चळवळीचा, या पुरोगामी वर्तुळाचा भाग असल्यामुळे मला असं वाटतं की ते माझं कर्तव्य आहे. आजचा दिवस हा केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठीच नाही तर संपूर्ण विवेकवादी चळवळीसाठी एक नव्या पर्वाचा प्रारंभ करणारा दिवस आहे असं मला आवर्जून वाटतं. साधारण गेली 35 वर्षाहून अधिक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे प्रसिद्ध होत असताना ते आता ज्यावेळेस इंटरनेटवरती येत आहे आणि मग ते वेबसाईटच्या रूपाने ज्यावेळेस येते त्यावेळेस हे केवळ तांत्रिक पाऊल नाही तर ते चळवळीच्या एका नव्या झोनमध्ये प्रवेश करते असं मला वाटतं. मी आत्ता बोलत असताना साधारणतः ज्या मुद्द्यांवरती बोलणार आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं महत्व आजच्या काळात कसं आहे, ते करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे आणि आपण ते कशा कशा प्रकारे करू शकतो या अनुषंगाने बोलणार आहे. कारण तुम्ही सगळेजण या चळवळीत काम करणारे आणि समविचारी मंडळी आहात, त्यामुळं या मुद्द्यावरती की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काय करायला पाहिजे आणि अंधश्रद्धेचं काम आता किती महत्वाचं आहे हे सांगण्यापुरतं मी मर्यादित न ठेवता माझा स्वतःचा अनुभव बीबीसी मराठीचा संपादक आणि डिजिटलमध्ये काम करत असल्यामुळं आपण नेमकं तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे या वेबसाईटच्या निमित्तानं एक ब्रेनस्टॉर्मिंग आपण कसं करू शकतो की आपण सोशल मीडियाचा प्रभावी वापर, आपली जी काही भूमिका आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी कसा करू शकतो हे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथं आलेली सगळीच मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी सहमत असलेली विवेकी आणि समविचारी अशी मंडळी आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज कधी नव्हे ते अधिक आहे याच्याशी आपण सगळे सहमत असणार, यामध्ये मला बिलकुल शंका नाही. आणि त्यामुळे मला जो फोकस ठेवायचा आहे बोलत असताना तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सध्याचा जो काही आता परिस्थिती आहे आणि जी आपल्यासाठी एक चॅलेंजिंग परिस्थिती आहे याच्यावरती बोलणार आहे. सोबतच अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय असेलच. आपण पाहतो की आपल्या देशात शिक्षणाचं प्रमाण वाढले, हातात पदव्या आल्यात, पण वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र अजूनही विकसित झालेला दिसत नाही. शिक्षण वाढूनही वैज्ञानिक दृष्टिकोन का रुजला नाही याचे कारण जर आपण पाहायला गेलं तर ते दोन प्रकारे आहे. एक तर आपल्या शिक्षण व्यवस्थेमधली जी त्रुटी आहे ती आहे, आणि दुसरं ज्या पद्धतीचं एक कल्चर, जी एक परंपरा आपल्या मनामध्ये रूढीवादी परंपरा जी रुजवली गेली तेही एक महत्वाचं कारण आहे. पहिलं जे शिक्षणाचं कारण आहे त्याच्यातला दोष असा आहे की आपल्याला तंत्र शिकवलं जात आहे पण आपल्याला तर्क म्हणजे रिझनिंग शिकवलं जात नाही. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटर चालवायला मिळतंय, शिकवलं जातंय, पण प्रश्न विचारण्याची बंदी आहे आणि ते विचारण्याची क्युरियोसिटी आपल्याकडे खूप कमी आहे की आपण कशा पद्धतीने हे कम्प्युटर नेमकं चालतं. आणि म्हणून आपण पाहतो की इव्हन भारताचा जो IT सेक्टर मधला दबदबा आहे तो तयार असलेल्या सॉफ्टवेअरवरती काम करणारा आहे. नवीन सॉफ्टवेअर, नवीन टेक्नॉलॉजीवरती आपण अपेक्षित असं काम जर युरोपियन आणि अमेरिका या देशांमधल्या जर लोकांच्या दृष्टीने तुलनेने पाहिलं तर ते तुलनेनं कमी आहे. आणि याचं कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमधील जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि संशोधनाचा अभाव आपल्याकडे निर्माण झालाय त्याच्यामध्ये. मग त्यामुळेच असं होतं की IT मध्ये काम करणारा इंजिनियर सुद्धा महागडा लॅपटॉप खरेदी करताना तो शुभ मुहूर्त बघतो किंवा गळ्यात ताईत बांधलेला बघतो. सुशिक्षित अज्ञान
हे साध्या अज्ञानापेक्षा मला वाटतं जास्त धोकादायक आहे. आणि म्हणून ही वेबसाईट त्यासाठी पण महत्वाची आहे. कारण ही असे जे काही टेक सॅव्ही लोकं आहेत, जे सुशिक्षित मानले जातात, अशा वर्गांपर्यंत पोहोचून वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक समजावून सांगण्याचा प्रयत्न ते करू शकतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की विज्ञानाचा वापर करणं वेगळं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं वेगळं आहे. विज्ञान प्रगत होत राहील, नवनवीन तंत्रज्ञान येत राहील, कारण त्याची उपयुक्तता आपल्याला दिसते. पण असे का? हे न विचारण्याच्या शिकवणुकीमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आपल्याला दिसतो. पहिलं मी शिक्षणाविषयी बोललो आणि दुसरा विषय जो आहे, की ज्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे पुरेसा विकसित झालेला दिसत नाही, रुजलेला दिसत नाही. याचं कारण आपली जी पारंपरिक दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये. खरं पाहायला गेलं तर आपल्याकडं हा प्रश्न पडायला नको होता, की आपल्याकडे या पद्धतीचं का ही विचारण्याची संस्कृती का नाही? कारण आपल्याकडं हा एक प्रवाह नेहमीच राहिलाय, की जो का हा विचारत आलेला आहे. मग त्यामध्ये गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील आणि त्याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रात जी झालेली वारकरी संप्रदायाची चळवळ असेल, देशभरात भक्ती चळवळीमध्ये झालेले जे संत असतील, त्या सगळ्या संतांनी असे आणि त्यानंतर आपल्याकडे 19व्या शतकात झालेल्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीमधले सगळे अग्रणी लोक असतील, यांनी आपल्याकडे हाच मुद्दा नेहमी केला होता, की जे काही प्रस्थापित असतील ते जे काही प्रस्थापित विचार असतील त्यांना का हा प्रश्न विचारण्याची धमक त्यांनी दाखवलेली होती. पण आणि हेच आपण अमर्त्य सेन यांनी आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यातही पाहिलं, की आपल्याकडं हा एक प्रभाव अगदी चार्वाकापासून आपल्याकडे राहिलेला आहे, की आपण प्रस्थापित जे काही सगळे समज असतील त्यांना आपण क्वेश्चन करत आलेलो. पण दुर्दैवाने असं आहे, की हा एक समांतर प्रवाहच राहिलेला आहे आपल्याकडे. हे आपल्याला नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्याला आजच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रश्नाचा उलगडा होऊ शकतो. जो काही हा प्रवाह आहे, हा अल्टरनेटिव्ह प्रवाह किंवा पॅरलल प्रवाह राहिला. हा मुख्य प्रवाह खूप कमी काळासाठी राहू शकला आणि त्यानंतर लगेच ह्या मुख्य प्रवाहाला प्रतिक्रांती होऊन पुन्हा एकदा प्रश्न न विचारण्याची संस्कृती वरचढ झाली आणि म्हणून हा प्रवाह आपल्याकडे त्या तुलनेनं सर्वव्यापी असा होऊ शकला नाही. पण हा प्रवाह आपल्याकडे होता याचं भान आपल्याला ठेवणं आणि लोकांना त्याची जाणीव करून देणं, मला वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि रुजवण्यासाठी खूप महत्वाचं असं आहे. कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विज्ञानाचे नियम शिकवले जातात, पण ते जगण्यात कसे आणायचे हे शिकवलं जात नाही. एखादी व्यक्ती अत्याधुनिक असा स्मार्टफोन वापरून ज्योतिष बघत असेल किंवा सोशल मीडियावरून हे 10 जणांना पाठवा, नाहीतर वाईट होईल, असे मेसेजेस फॉरवर्ड करतो. तर त्या व्यक्तीकडे तंत्रज्ञान आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. हे आपल्याला त्यांना समजावून सांगावं लागेल. इथं बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती आहे. तर मला असं वाटतं, की ही उदाहरणं देऊन त्यांना आपल्याला समजावून सांगावं लागेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या व्यक्तीस वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणे सुलभ असते, हे खरं आहे. पण त्यासाठी आपण त्याचा किती प्रभावी वापर करतो, त्याच्यावर मला वाटतं या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हे सगळं बोलत असताना मला अगत्याने आठवण येते ती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची. कारण डॉक्टरांचा या बाबतीतला अप्रोच जो होता तो अत्यंत प्रोग्रेसिव्ह या पद्धतीचा होता, की तंत्रज्ञानाचा, नव्या गोष्टींचा वापर आपण सातत्यानं आपल्याला जी भूमिका पुढे न्यायची आहे त्यासाठी केलं पाहिजे. एक साधारण उदाहरण देतो. 2005 ते 2007 या काळामध्ये मी ETV साठी पुण्यामध्ये रिपोर्टिंग करत होतो. त्यावेळेस बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांवरती डॉक्टरांकडे त्यांचा व्हिडिओ बाईट करण्यासाठी जाण्याचा योग यायचा. ज्यावेळेस कधी डॉक्टरांकडे जायचो त्यावेळेस डॉक्टर कॅमेरा आणि त्या कॅमेऱ्यासमोर जे काही बोलायचं याच्याबद्दल इतके परफेक्ट असायचे, की आम्हाला त्यांना सांगावं लागत नसायचं, की डॉक्टर बाईट देताना तुमचा लूक कुठे ठेवायचा आहे, बाईट देताना किती वेळेचा द्यायचा आहे, त्या तुमचा आवाज कसा असला पाहिजे, ऑडिओ कसा असला पाहिजे, फ्रेम कशी असली पाहिजे. म्हणजे ते त्यांनी इतकं पटकन आत्मसात केलं होतं. कारण साधारणतः 2000च्या सुरुवातीला आपल्याकडे न्यूज चॅनल यायला सुरुवात झाली आणि मराठी न्यूज चॅनल त्याच्यानंतर आले. पण डॉक्टरांनी खूप लवकर हे आत्मसात केलं होतं आणि मी पाहिलं, की चळवळीत अनेकदा आम्हाला अनेकांना याबद्दल सांगावं लागायचं, की इतकं बोला तर आम्हाला तो व्हिडिओ काढायला सोपं होईल, आवाज असा आहे, फ्रेम अशी आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे, की डॉक्टरांनी हे ओळखलं होतं, की हे नवीन माध्यम आहे टेलिव्हिजन आणि हे टेलिव्हिजनचे पण बारकावे आपण नीटपणे शिकून घेतले पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे त्यांचा तो प्रत्येक गोष्टीत होता आणि त्यामुळेच त्यावेळेस पासून ते तंत्रज्ञानाचा पुरस्कार पण वेळोवेळी करत आलेले आहेत. त्यांचा एक विचार आपल्यासाठी एक मंत्र आहे, की अंधश्रद्धा पसरवणारे भोंदूबुवा जर विज्ञानाने दिलेल्या साधनांचा वापर करून लोकांच्या मनात भीती निर्माण करू शकतात,
तर आपण त्याच विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन का निर्माण करू शकत नाही. आणि हाच खरा मुद्दा आहे. ज्यावेळेस आपण ह्या वेबसाईटचं उद्घाटन करत आहोत त्यावेळेस याच मुद्द्यावरती आपल्याला फोकस करून करायचं की ज्यावेळेस सगळीकडे हीच परिस्थिती दिसतीये की विज्ञानाचा अत्यंत व्यापक प्रमाणावरती दुरुपयोग करून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली जाते, त्यांच्यातलं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू दिला जात नाही. त्यावेळेस आपल्यासाठी संधी आणि आपली जबाबदारी ही आहे की आपण याच वैज्ञानिक सगळ्या संशोधनाचा असेल, नवीन तंत्रज्ञानाचा असेल, हा वापर ह्या सगळ्या गोष्टींना काउंटर करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे आपल्याला केला पाहिजे. तरच ह्या गोष्टींना आपण आत्ताच्या काळामध्ये काउंटर करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं की या काळात कधी नव्हे तर आपल्याला जास्तीत जास्त गरज आहे की आपण अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जास्तीत जास्त जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण जी गोष्ट साधारणतः आपल्याला वाटत होती ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी या ठिकाणी असलेली ज्येष्ठ मंडळी असतील, मंडपे सर असतील, देशपांडे असतील, यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं होतं त्यांना त्यावेळेस वाटलं असेल की आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत त्यावेळेस साधारणतः 20-30 वर्षानंतर आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम एवढ्या जोमाने करण्याची गरज पडणार नाही. हळूहळू समाज ज्या पद्धतीने सुशिक्षित होत चाललेला आहे, विज्ञानाची प्रगती ज्या पद्धतीने होतीये त्यावेळेस आपलं काम कमी कमी झालेलं असेल आणि लोक बऱ्यापैकी सजग झालेले असतील, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला असेल. पण उलट झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे शिक्षणाचा प्रसार जेवढ्या वेगाने झाला तेवढ्याच वेगाने अंधश्रद्धेचा, बुवाबाजीचा प्रसार आपल्याकडे झालेला आहे. फक्त त्याचा फॉर्म बदललेला दिसतोय, तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतोय. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या तंत्रज्ञानाचा जो गैरवापर आहे तो गैरवापर या पद्धतीच्या शक्ती ह्या पटकन करतात आणि तुलनेनं आपण करायला काही वेळेला उशीर करतो. त्याचा वापर आणि फायदा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो आपण कदाचित या गोष्टीत अडकून पडतो की आपण ह्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आणि मग त्यात वेळ निघून जातो. तुम्ही पाहिलं की ज्यावेळेस नव्यावेळेस न्यूज चॅनल्स भारतामध्ये यायला लागले त्यावेळेस सगळ्यात पहिले शोज जे आहेत ते भविष्य सांगणाऱ्या व्यक्तींचे त्याच्यावर यायला लागले. त्याच नंतर मग सकाळी अनेक लोकांचे प्रवचन वगैरे या ठिकाणी सुरुवात झाली. आपण ज्यावेळेस मोबाईल वापरायला सुरुवात केली आणि व्हॉट्सअप जसं सुरू झालं तसं या व्हॉट्सअपचा वापर सगळ्यात जास्त अशा प्रकारचे 10 जणांना मेसेज पाठवा, भविष्याचे मेसेज, त्यानंतर ह्याच मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये आपल्याला भविष्याचे ऍप्स या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी पटकन पाहायला मिळाल्या. हीच सगळी बुवा मंडळी आहेत की ज्यांनी टेलिव्हिजनचा सर्वाधिक वापर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला. मग तुलनेनं आपण जे पुरोगामी चळवळीत काम करणारी मंडळी आहोत ही त्यामध्ये अर्थातच यांना सगळ्या गोष्टींसाठी रिसोर्सेस, पैसा या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे ते सोपंही असतं आणि ते खूप धंदेवाईक पद्धतीने त्याकडे पाहत असल्यामुळे त्यांना ते करणं आवश्यक अगत्याचं वाटतं. पण आपण जी मंडळी आहेत की जी आपल्यामध्ये अनेक अत्यंत उत्तम तंत्रज्ञानाची जाण असलेली, विज्ञानाची जाण असलेली मंडळी आहोत, पण आपण त्या गोष्टीचा त्या पद्धतीने तत्काल वापर करणं आणि तो प्रभावीपणे वापर करणं यात काही वेळेला कमी पडतो. मला यामुळेच ज्यावेळेस आपण आता ही वेबसाईट लॉन्च करतोय हे महत्वाचं वाटतं की आपण या माध्यमातून हे काउंटर करण्यासाठी एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप करत आहोत. तर म्हणून मला सांगायचा मुद्दा आहे की ज्यावेळेस कुठलंही तंत्रज्ञान आणि या गोष्टी येतात त्यावेळेस प्रतिगामी विचाराची मंडळी ते तातडीनं त्याचा वापर आपल्यासाठी कसा करता येईल आणि ते आपण हायजॅक कसं करू शकतो त्यासाठी करतात. आणि म्हणून आपण सतत सजग असण्याची गरज आहे की आपण तंत्रज्ञानाचा वापर किती चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे करू शकतो. आपल्यातली जी पुरोगामी मंडळी आहेत ज्यांच्यामध्ये या पद्धतीचं एक एक्सपर्टीज आहे ते आपण कसं सोबत आणू शकतो, आपण त्या पद्धतीचं नेटवर्किंग कसं करू शकतो की कुणाकडे काय पद्धतीचं एक्सपर्टीज आहे. म्हणजे आज जर मी इथे येऊन बोलतोय तर हे एक प्रकारचं नेटवर्किंगच आहे की एक पुरोगामी वर्तुळातला व्यक्ती येतो की ज्याला साधारणतः डिजिटल मीडिया कळतो आणि मग तो येऊन शेअर करतोय त्याचा एक्सपिरियन्स की डिजिटल मीडियाचं महत्व काय आणि तो आपण कसा वापरला पाहिजे. मी पुढेही ते सविस्तरपणे सांगणारच आहे. आजच्या युगात माहिती आपण जर पाहिली की अफवेपेक्षा वेगानं पसरते, पण अफवाही त्याच वेगाने आपल्याला साधारणतः पसरताना दिसते. म्हणून काउंटर करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया यांचं अंधश्रद्धे विरुद्धच्या लढाईसाठी आपल्याला एक मोठं शस्त्र म्हणून वापर करायचा आहे.
साधारणतः यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला वाटतो, की आपण जर डिजिटल मीडियाचा म्हणजे ही वेबसाईट आणि इतर जे काही आपण पुढच्या काळामध्ये विकसित करू शकतो, त्याचा जो सगळ्यात मोठा फायदा येईल तो म्हणजे आपण इको चेंबर्सच्या बाहेर पडू. आता आपण सगळेच जे आहेत ते साधारणतः सेम पेजवर आहोत. त्यामुळे तुम्हाला मी हे सांगत बसणं आणि तुम्ही मला हे सांगत बसणं, की अंधश्रद्धा निर्मूलनाची किती गरज आहे, परिस्थिती किती भीषण झालेली आहे, बुवाबाजीचं किती स्तोम माजलेलं आहे. हे पुन्हा-पुन्हा आम्ही एकमेकांना सांगण्यासारखं होतं आणि ज्याला आपण इको चेंबर म्हणतो. ज्यावेळेस आपण डिजिटल मीडियाचा वापर करू, त्यावेळेस आपण या इको चेंबरच्या बाहेर जाणार आहोत. हा मला सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटतो आणि मग म्हणूनच ही वेबसाईट हे जसं मी म्हटलं ती एका वेगळ्या झोनमध्ये घेऊन जाणार आहे चळवळीला आणि यातून आपण अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो, की ज्या मंडळींना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल माहिती नाहीये, ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल नीटशी माहिती नाही, जी कुंपणावर आहेत किंवा जी अज्ञानातून त्या बाजूला गेलेली आहेत. या सगळ्या मंडळींपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यांना अशा गोष्टींच्या अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापासून आपण वाचवू शकतो. मला वाटतं ते ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की डिजिटल मीडियाचा आपण ज्या पद्धतीने जर वापर केला प्रभावीपणे, तर आपण आपल्या वर्तुळाच्या खूप पलीकडे बाहेर जाणार आहोत आणि आपण ज्या साधारणतः एका वर्तुळात वावरतो तिथं काही हजार लोक असतील, तर आपण काही लाख लोकांपर्यंत जाणार आहोत या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, या वेबसाईटच्या माध्यमातून. आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र जे आहेत ते मासिक स्वरूपात, छापील स्वरूपात येत असताना साधारणतः त्याचे जे वर्गणीदार असतील ते आपली समविचारी मंडळी असतील आणि ते त्यावेळेस आपल्यामध्ये हे सर्क्युलेट होणं, त्यात आपलं ब्रेनस्टॉर्मिंग होणं, आपल्या काही आयडियाज पक्क्या होणं, ही बाब होत होती आणि ती महत्वाचीच होती. पण मला असं वाटतं एक पाऊल पुढे टाकत असताना ज्यावेळेस आपण वेबसाईट म्हणून जातोय, त्यावेळेस अगदीच कोरीपाटी असलेली जी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि मग त्या कोऱ्या पाटीवरती आपण साधारणतः पुरोगामी विचार त्यांच्यापर्यंत लिहिण्याचा, त्या पाटीवरती लिहिण्याचा एक प्रयत्न होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण जाणं आणि आपले मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे जास्त प्रभावी माध्यम त्यासाठी डिजिटल आपल्याला ठरू शकतं. सोशल मीडिया सुद्धा यामध्ये महत्वाचं. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मध्ये सोशल मीडिया हा त्याचा भाग आहे. आपण एक वेबसाईट सुरू करतो हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. पण त्याच्या सोबतच सोशल मीडियाचाही वापर आपल्याला प्रभावीपणे करावा लागेल. मी डॉक्टर हमीद यांच्याशी बोलत असताना हेच म्हटलं, की आपण वेबसाईट सुरू करतोय, पण हीच वेबसाईट लोकांपर्यंत पोहोचवणं हे पण पुन्हा चॅलेंजिंग असतं. कारण लोक येऊन तुमच्या वेबसाईटवरती पाहणं हे तितकंसं होत नाही. तुम्ही जर का ज्यावेळेस WhatsApp आणि इतर माध्यमातून या वेबसाईटची लिंक या वेबसाईटवर पब्लिश होणारे आर्टिकल्स लोकांपर्यंत पोहोचवाल, त्यावेळेसच ते वाचतील. पण दुसरा मार्ग असतो तो म्हणजे Facebook सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, जिथून तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या वेबसाईटवरचा मजकूर नेऊ शकता. आणि म्हणून मला वाटतं की Facebook असेल किंवा त्यानंतर YouTube असेल, Instagram असेल, या ठिकाणी सुद्धा आपण कसं त्याचा वापर करून आपला जो विचार आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तो नेण्यासाठी मला वाटतं प्रयत्न प्रभावीपणे केला पाहिजे. सोशल मीडियामुळे वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारवंत थेट जनतेशी संवाद साधू शकतात. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही आता पाहिलं असेल की डॉक्टरांचे काही रील्स जुन्या मुलाखतीचे व्हायरल झालेले दिसतात. तुम्ही पाहिलं की डॉक्टर श्रीराम लागूंची जी मुलाखत दूरदर्शनवर झालेली होती, त्याच्यात देवाविषयी ते जे बोललेले होते, त्याचे रील्स तुम्हाला व्हायरल झालेले पाहायला मिळतात. हे सगळं सोशल मीडियामुळे घडतं आणि हे रील्स त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतात, त्या तरुण वर्गापर्यंत पोहोचतात, जे साधारणतः आपल्यासारखे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वार्तापत्र किंवा या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ते वाचणं त्यांच्यापर्यंत शक्य नसतं, कारण वाचण्याची सवय त्यांची कमी होत चालली. मला एक गोष्ट या निमित्ताने हे पण सांगायची की मी आता BBC मराठीत काम करत असताना अगोदर मी प्रिंटमध्ये पण काम केलेलं आहे, त्यामुळे साधारण तिथली परिस्थिती मला माहिती असते न्यूजपेपरची. ज्या पद्धतीने डिजिटलची वाढ गेल्या काही वर्षात होतीये, त्यात वाचण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. न्यूजपेपर असतील, मासिक असतील या पद्धतीचं. आणि म्हणून लोक डिजिटलवरती जास्तीत जास्त येतात आणि तरुण वर्ग तर मोस्टली जो आहे तो मोबाईलवरतीच वाचतो, मोबाईलवरतीच गोष्टी पाहतो. त्यामुळे मग आपल्याला या दृष्टीने एक स्ट्रॅटेजिकल विचार हा पण करावा लागेल की आपल्याला जो काही आपला मजकूर आहे तो या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटलचा वापर कसा करू शकतो.
दुसरी गोष्ट अशी आहे की जी मला सांगायची ती म्हणजे ज्यावेळेस आपण वेबसाईटवरती या सगळ्या गोष्टी आणणार आहोत आणि त्यात अत्यंत महत्त्वाचा असा मजकूर त्यामध्ये असणार आहे. तो मजकूर फक्त टेक्स्टच्या स्वरूपात न आणता आपण व्हिडिओच्या स्वरूपात कसा आणू शकतो याच्यावर पण मला वाटतं आपण विचार केला पाहिजे. कारण आज जेवढं लोकांचं वाचण्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं असं पाहण्याचं प्रमाण आहे. आणि म्हणून आम्ही पण ज्यावेळेस आमच्याकडे बातमी करतो त्यावेळेस एखाद्या विषयावरची बातमी वाचली जाण्याचं प्रमाण आणि त्याच विषयावरती आम्ही गेलेला व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण यामध्ये बराचसा फरक असतो. कारण व्हिडिओ पाहण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे मग YouTube, Instagram, Facebook यासारखे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे मला वाटतं खूप महत्त्वाचे असे ठरतात. आणि इथं करण्यासाठी खूप स्कोप आहे. म्हणजे तुम्ही पहा की जसं मी मगाशी म्हटलो की डॉक्टरांचे वेगवेगळ्या मुलाखतीतले व्हिडिओ असतील किंवा जसं मंडपे सरांच्या बाबतीत आता सांगितलं की ते बुवाबाजीचा पर्दाफाश करणारे प्रात्यक्षिक करून दाखवत होते. हे असंच प्रात्यक्षिकाचा जर 1.5-2 मिनिटाचा व्हिडिओ केला तर तो खूप लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ही या माध्यमाची ताकद अशी आहे. या पद्धतीचे अनेक जे एक्सपोज करणारे व्हिडिओ आहेत जे लोकांना एज्युकेट करू शकतील, त्यांना वेगळा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आणू शकतील. हे करण्यासाठीचा वाव खूप आहे, गरज आहे. खरं तर म्हणजे मला असं वाटतं की हे केलं आपण तर खूप क्रांतिकारी पाऊल असं होईल की ज्यामध्ये आपण लोकांची ही जी वाढती अंधश्रद्धा आहे त्याचे लाखो व्हिडिओ आपल्याला दिसतात की ते लोकांपर्यंत पोहोचतात. पण त्याला काउंटर करण्यासाठीचे काही हजार व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे त्या पद्धतीने होताना दिसत नाही. म्हणून ती स्पेस आहे, ती गरज आहे आजच्या काळाची. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी इतक्या वर्षांपासून काम करत असलेली संघटना आणि त्यांच्याकडे असलेलं यातलं एक्सपर्टीज, ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या ठरतील. जर तुम्ही या वेबसाईटच्या मध्ये जर टेक्स्ट सोबतच व्हिडिओसाठी काम करू शकले तर. दुसरी गोष्ट की जसं मी म्हटलं की ज्यामध्ये मिथ बस्टिंग आहे त्याचसोबत अनेक ज्या गोष्टी आहेत की ज्या सोप्या सोप्या विज्ञानातल्या गोष्टी आहेत, ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आहेत, जे लोकांच्या मानसिकतेला हात घालू शकतील, अंधश्रद्धाळू मानसिकतेला. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो हे सोप्या शब्दामध्ये रोजची उदाहरणं देऊन जर देऊ शकले तर मला वाटतं ते व्हिडिओ सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. दुसरं म्हणजे की जे बोवाबाजीच्या मध्ये तथाकथित चमत्कार जे केले जातात आणि ज्याचा प्रभाव अत्यंत सुशिक्षित, उच्च शिक्षित अशाही लोकांवरती पडतो, तर त्याला आपण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा प्रत्यक्ष प्रयोगामधून त्यांना दाखवू शकतो लोकांना की हे हे सायन्स आहे याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा एखादा भोंदूबाबा हवेतून भस्म काढण्याचा दावा करतो तेव्हा आपण 60 सेकंदाच्या रील मधून त्यामागची हातचलाखी उघड करू शकतो. मला आठवतं की मी लहान असताना मी वाढलो जामखेडला डॉक्टर रजनीकांत आरोळेंच्या प्रकल्पात आणि त्यावेळेस तिथेही अंधश्रद्धा निर्मूलन हा एक भाग होता. त्यावेळेस लिंब लाल होणं ही एक साधारणतः एक हातचलाखी असायची बुवाबाजी मांत्रिकांकडून. त्याच वेळेस एक ग्रुप तयार केलेला होता आम्ही आणि तो ग्रुप हे मिथ बस्टिंग करायचा गावोगाव जाऊन. आणि मग त्यात एक जो पूर्वाश्रमीचा मांत्रिक होता तोच हे करून दाखवायचा आणि सांगायचा की हे खोट आहे. मला वाटतं या सारख्या प्रयोगाची आपल्याला आता गरज आहे की आपण हे करून व्हिडिओच्या माध्यमातून आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं, लाखो लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून शक्य आहे. दुसरी गोष्ट आणखी मला वाटतं यात करता येण्यासारखी आहे, सोशल मीडियाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की तुमच्याशी लोक थेट संपर्क साधू शकतात, संवाद साधू शकतात. मी नेहमी डिजिटल माध्यमांच्या ताकदीबद्दल बोलतो की डिजिटल माध्यमाची ताकद अशी आहे की ते माध्यमांचं लोकशाहीकरण करतात. म्हणजे तुम्ही आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीला एखादं न्यूज चॅनल काढणं हे तितकंसं सोपं नाहीये. पण आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतःचं युट्यूब चॅनल काढू शकते, फेसबुकचं चॅनल पेज उघडू शकते, इंस्टाग्रामचं चॅनल काढू शकते, वेबसाईट तर काढू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आपण झालेल्या पाहतो. 1 मिनिट. तर हे करण्यासाठी मला वाटतं डिजिटल मीडिया हे आपल्यासाठी एक वरदान आहे की ज्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण हे करायला जाऊ त्यावेळेस त्यातल्या लोकशाहीकरणामधला आणखी एक भाग हा आहे की लोकांना थेट तुमच्यापर्यंत पोहोचता येतं त्यांच्या कमेंट्सच्या माध्यमातून. म्हणजे आज तुम्ही कुठलंही एक आर्टिकल यातलं घेतलं अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्राच्या वेबसाईटवर आणि
त्या वार्तापत्राच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस तुम्ही ते फेसबुकवर टाकाल आर्टिकल, त्यावेळेस कुठलाही व्यक्ती त्याच्यावरती कमेंट लिहू शकतो. त्याचे आक्षेप जर असतील तर तेही मांडू शकतो. हे मला वाटतं एक लोकशाहीकरणाचा एक भाग आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं असं याच्यामध्ये आहे की याच प्लॅटफॉर्मवरती म्हणजे याच फेसबुकवरती तुम्ही वेगवेगळ्या तज्ञांना घेऊन एक चर्चासत्र घडवून आणू शकता, जे लाईव्ह असू शकतं. आणि त्यात तुम्ही पाहणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न सुद्धा घेऊ शकता. यासाठी जर अगोदर तुम्ही आवाहन केलं की आम्ही अमुक एका विषयावरती चर्चा करणार आहोत, ग्रहण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तुम्ही सगळ्या शंका तुमच्या घेऊन या आणि मग त्या शंका आम्ही त्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्यांना विचारू. लोक कमेंटमध्ये त्यांचे प्रश्न सांगत गेले. चर्चा करणारी व्यक्ती आणि समोरचा बसलेला एक्सपर्ट हे त्या सगळ्या शंकांचं निरसन करत गेले. तर मला वाटतं तो एक प्रभावी वापर होऊ शकतो या डिजिटल मीडियाचा, की जेणेकरून आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या मनातल्या शंकांचं निरसन करू शकतो. तिसरी गोष्ट मला अशी वाटते, की डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे नेटवर्किंग होईल, की ज्या अनेक समविचारी मंडळींपर्यंत आपण अजूनपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत, ते पोहोचणं ह्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला शक्य होईल. आज आपणही आत्ता ही सगळी मंडळी आज वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहोत. पण आपण इथं भेटू शकतोय, बोलू शकतोय. हेही तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. नाहीतर प्रत्यक्ष भेटणं कदाचित इतक्या लोकांना तितकं शक्य झालं नसतं. मग आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ही जर ताकद आहे या मीडियाची आणि सोशल मीडियाची, तर मग आपण ती अधिक प्रभावीपणे अधिक लोक आपल्याला जोडण्यासाठी कसं वापरू शकतो. आणि त्यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवून आपण साधारणतः आपल्याकडे समविचारी मंडळी आणखी कशी वाढतील आणि जी कोरी पाटी जसं मी म्हटलं मगाशी, अशी तरुण मंडळी आपल्यासोबत कशी जोडली जातील, यासाठी आपण या वेबसाईटचा, सोशल मीडियाचा दोन्ही पद्धतीने दोन्ही प्लॅटफॉर्मचा वापर आपण कसा करू शकतो, याच्यावर पण मला वाटतं पुढच्या काळामध्ये विचार होऊ शकतो. म्हणजे आणि याच्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो, की ज्यावेळेस एखादी गोष्ट खूप ट्रेंडिंगमध्ये असते, म्हणजे जसं की ग्रहणाच्या वेळेस अनेक गोष्टी सोशल मीडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. भरमसाठ यामध्ये लोक काही पण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यावेळेस आपण हस्तक्षेप करू शकतो आणि तातडीनं त्या गोष्टी हे करू शकतो, की हे यामध्ये कुठल्या पद्धतीचं सायन्स आहे आणि कुठल्या गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत. जेव्हा कधी म्हणजे त्याच शिवाय आरोग्याचं संकट आहे. कोविड सारखं एक आपण बघितलं, की त्यामध्ये पण अनेक गोष्टी या चुकीच्या पसरवल्या जात होत्या आणि मग त्यावेळेसचं मिथ बस्टिंग मला वाटतं खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे जेव्हा कधी आरोग्याचं संकट येतं किंवा ग्रहण, धूमकेतू यासारख्या खगोलीय घटना घडतात, तेव्हा अंधश्रद्धांना जो ऊत येतो, तर अशा वेळी सोशल मीडिया हे पुराव्यावर आधारित अचूक माहिती पसरवण्यासाठीचं एक महत्वाचं साधन बनतं. दैवी औषधं किंवा भोंदू उपचार यामुळे होणारी प्राणहानी टाळण्यासाठी ही वेबसाईट एक डिजिटल इमर्जन्सी रिस्पॉन्स म्हणून काम करू शकते. म्हणजे हे थोडं विस्ताराने सांगतो, की डिजिटल इमर्जन्सी रिस्पॉन्स अशा पद्धतीने ही वेबसाईट आपण डेव्हलप करू शकतो आणि याच वेबसाईटचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते या पद्धतीने करू शकतात. म्हणजे स्वतः डॉक्टर अमित दाभोळकर हे सायकॅट्रिस्ट आहेत. मग ते अशा वेळेस एक सायकॅट्रिस्ट म्हणून एक लोकांना मानसिक आजाराच्या संदर्भात आणि विकाराच्या अनुषंगाने काय सल्ला देऊ शकतात आणि यावेळेस आपण आपली मानसिकता कशी ठेवली पाहिजे हे कसं सांगू शकतात, हे ते त्या वेबसाईटवरच्या लेखांमधून, त्या वेबसाईटवरच्या व्हिडिओमधून आणि त्याच गोष्टी पुन्हा सोशल मीडियावरती मांडून लोकांना तातडीनं इमर्जन्सी रिस्पॉन्स म्हणून काम करू शकतात. त्याचशिवाय अनेक मंडळी आपल्या चळवळीशी जोडली गेलेली आहेत, जे खगोलशास्त्राचा अभ्यास करतात. ते सांगू शकतात, की ग्रहण नेमकं काय असतं? ग्रहणामुळे खरंच गरोदर महिलेवरती काही परिणाम होतो का? की हे सगळंच ही अंधश्रद्धा आहे. मग ती कशी अंधश्रद्धा? या गोष्टी ज्या आहेत, यावर होतं काय, की जो भडीमार आपण नेहमी म्हणतो, की खरं बाहेर पडण्याच्या पूर्वी खोटं गावभर फिरून आलेलं असतं. ती वस्तुस्थिती आपण सोशल मीडियावर पण पाहतो, की सोशल मीडियावरती ज्या अफवा आहेत, त्या आपल्या एकूण आपण काम करणाऱ्या मंडळींपेक्षा त्या जास्त वेगाने पसरतात. अशा वेळी आपला हस्तक्षेप महत्वाचा आहे आणि म्हणून ही जी डिजिटल इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे, मला वाटतं तो आपल्याला प्रभावीपणे करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठीचा एक म्हणजे पर्याय आपल्याला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आपल्याकडे या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे दुसरं असं आहे, की आपण खूप सारी मंडळी आहेत. जसं मी आता स्वतः महाराष्ट्राची गोष्ट नावाने जे सिरीज करतोय, ज्याच्यामध्ये मी
साळुंखे असतील, जयसिंगराव पवार असतील, बाबा आढाव यांच्या मुलाखती घेतल्या. आणि त्यामुळे असं झालं, की या लोकांचे जे विचार आहे, यांची जी भूमिका आहे, जी त्यांनी ज्यांचे पुस्तकं वाचलेले नाहीयेत, अशा मोठ्या वर्गापर्यंत मी पोहोचू शकलो. आणि मला असं वाटतं, की म्हणूनच आता आपणही या वेबसाईटच्या माध्यमातून आणि या वेबसाईटच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक अशा मंडळींचे विचार आणि भूमिका नेऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी असलेल्या मुलाखती तर जातीलच, डॉक्टरांच्या जातील, इतर मंडळींच्या जातील. पण नवीन आपण करू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण पॉडकास्टिंग करू शकतो आणि मग त्या पॉडकास्टिंगमध्ये ज्यामध्ये तरुण पिढीला खूप इंटरेस्ट असतो, त्यांना बुवाबाजी आणि चमत्कारांमागचे सत्य उघड करणाऱ्या मुलाखती असतील आणि या सगळ्या गोष्टी आपण हे नेऊ शकतो. दुसरा एक मुद्दा मला असं वाटतं, की जो स्युडो सायन्सचा आहे, की त्याचं पण आपल्याला एक पर्दाफाश करण्याची गरज आहे. म्हणजे रेकी असेल, चुंबक चिकित्सेचा पण एक मुद्दा आहे, की जो किंवा आता मध्यंतरी डॉक्टर हामिद यांनी हे केलं होतं, की ते काटे चमचा जो आहे तो वाकवून दाखवायचा एका वेगळ्या शक्तीने. या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करून मग लोकांमध्ये अधिकाधिक अंधश्रद्धा पसरवण्याचा जो प्रयत्न होतो, त्याला काउंटर करण्यासाठी आपण काय पद्धतीने व्हिडिओ करू शकतो, काय पद्धतीने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो, याच्यावर वैज्ञानिक विश्लेषणाचे कार्यक्रम आपण घेऊ शकतो, व्हिडिओज बनवू शकतो. आणि त्याचशिवाय आणखी एक जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा एक भाग आहे, तो म्हणजे जे आपले सण उत्सव होतात त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या रक्षणाच्या अनुषंगाने अनेकदा आपण पाहतो, की अजूनही लोकांमध्ये ती मानसिकता नाहीये. म्हणजे गणपती असेल किंवा इतर सगळ्या समाजाचेच उत्सव आपण पाहिले, सगळ्या धर्म यांचे उत्सव, याच्यामध्ये पर्यावरणाला हानी होईल अशा पद्धतीने काही प्रथा परंपरा पाळल्या जातात. किंवा त्या प्रथा परंपरा नसतील तरी त्या निर्माण केलेल्या दिसतायत, आपण पाहतो. तर यात जे अवेअरनेस आहे, म्हणजे सध्या एकीकडे एक साधारणतः कॉन्ट्राडिक्शन दिसतं या नवीन पिढीमध्ये, तरुण पिढीमध्ये, की जी सातत्यानं ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलती, एन्व्हायरमेंट बद्दल बोलती. मी प्लास्टिकची बॉटल वापरणार नाही, काचेची बॉटल वापरणार असं म्हणत असताना तीच पिढी आणि त्याच पिढीतले अनेक मंडळी हे सण उत्सवाच्या वेळेस जे पर्यावरणाची हानी होती याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात, किंबहुना काही वेळेला ते त्याचा भाग पण होतात. तर मग अशा पिढीला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी मला असं वाटतं, की ही वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स याचा वापर आपण केला पाहिजे आणि पर्यावरणाचं रक्षण आपण कसं करू शकतो, मानवकेंद्री मूल्य कशी जोपासता येतील याचं मला वाटतं मार्गदर्शन आपण नीटपणे केलेला असलं पाहिजे आणि ते सगळ्यात मला वाटतं आपण प्रभावी वापर त्याचा होऊ शकेल. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जी जाणवलेली गोष्ट काय, की वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे विकसित होण्यासाठी ज्यांचा रोल सगळ्यात जास्त आहे, तो आहे कुटुंब आहे, शिक्षण आहे आणि समाज व्यवस्था आहे. या 3 ठिकाणावरून एकतर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो किंवा अंधश्रद्धा रुजते. आणि म्हणून आपल्याला या तिन्ही घटकांवरती आपण कशा पद्धतीने फोकस करून आपण आपली रणनीती आखू शकतो, आपले सोशल मीडियाचे आणि डिजिटलचे प्लॅन्स आपण त्या कशा पद्धतीने करू शकतो, आपण त्याचा कॉन्टेंट जो आहे, त्यातला मजकूर जो आहे तो त्या पद्धतीने कसं करू शकतो, याच्यावर विचार करायला पाहिजे. आपण जर पाहिलं, की आम्ही स्वतः ज्यावेळेस करतो, ज्यावेळेस म्हणजे आपण नंदिनी जाधवांचेच व्हिडिओ आम्ही साधारणतः 6 ते 7 वर्षांपूर्वी केला होता. तर तो त्यावेळेस पण खूप चालला होता. तर या सगळ्या गोष्टींना अजूनही समाजामध्ये असं चालतं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, की अशा प्रथा परंपरा आहेत. तर ते ज्यावेळेस आपण या म्हणजे नीटपणे मांडतो, म्हणजे आम्ही ज्यावेळेस ती स्टोरी करत असताना खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ते करून मग ती लोकांसमोर आणली होती. तर मला वाटतं हा विचार पण आपल्याला करावा लागेल, की आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना लोक पाहत असताना ते पाहावेत, जास्तीत जास्त लोकांनी पाहावं याच्यासाठी त्याचं प्रोडक्शन आपण काय पद्धतीने करतोय. म्हणजे इव्हन आता जी वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे, त्या वेबसाईटवरचा जो मजकूर आहे तो अगदीच एकदम लोकांना रटाळवाना वाटेल तरुण पिढीला असा न करता तो अधिक फ्रेश, अगदी त्या तरुणांना समोर ठेवून तो कसा लिहिला जाईल, विषय त्या पद्धतीने कसे घेतले जातील, मला वाटतं हा एक महत्वाचा भाग राहील आणि त्याच्यावर कटाक्षाने लक्ष ठेवावं लागेल. आणि हे होऊ शकेल. राहुल थोरातांसारखा व्यक्ती आहे जो सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो, लिहितात, त्यांना सोशल मीडियाचं लिसनिंग त्यांचं चांगलं आहे, की ते कानोसा त्यांचा चांगला आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा निश्चित फायदा होईल. आणि तो दृष्टिकोन जर आपण ठेवला
तर या वेबसाईटला आपण त्या पद्धतीने विकसित करू शकतो की ती खरंच लोकांना उपयुक्त होईल आणि आपण ज्या हेतूने हे सुरू केलेलं आहे त्याचा फायदा होऊ शकेल. आणि आज आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लॉजिक किंवा तर्कशास्त्र हे शेअर करण्यालायक बनवत आहोत. आणि डिजिटल मीडियामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ वर्गातील संकल्पना न राहता म्हणजे एका क्लासरूम मधली संकल्पना न राहता ती जिवंत अशी सामाजिक चळवळ बनली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा तुमच्या माझ्या आयुष्याशी जगण्याशी संबंधित विषय आहे हे लोकांना आपल्याला नीटपणे समजून सांगता आलं पाहिजे. कारण हे काहीतरी ही एक क्लासरूमची म्हणजे आम्ही पाहिलं की एमपीएससीच्या अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन हा एक भाग असायचा. त्याशिवाय तुम्हाला शालेय अभ्यासक्रमामध्ये कुठेही वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो, तो कसा विकसित केला जातो, कार्यकारण भाव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपवादानेच कुठेतरी दिसतात. आणि म्हणून आता आपण हे करू शकतो, की आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून त्याची एक सीरीज करणं, की तो सोप्या शब्दात कसं सांगता येईल. त्याच पद्धतीचे त्याचे व्हिडिओ बनवणे आणि ते सोशल मीडियावरून हे देणं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण प्रभावीपणे केल्या पाहिजे. आणि ही वेबसाईट म्हणजे केवळ एक माहितीचा साठा न होता ते विवेकाच्या आवाजाचं एक व्यासपीठ बनलं पाहिजे. डॉक्टर दाभोळकरांनी दिलेल्या या वैज्ञानिक विचारांच्या मशालीला आता आपण वेबसाईटच्या माध्यमातून किती अधिक प्रज्वलित करू शकतो याचा मला वाटतं विचार आपण करू शकतो. आणि अज्ञानाचा मला एक गोष्टीची खात्री आहे, की अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा काळोख कितीही मोठा असला, तरी विज्ञानाच्या एका क्लिकवरती आपण तो दूर करू शकतो. आणि फक्त ते दिसतं तेवढं सोपं पण नाहीये. म्हणजे आपण बोलतोय आत्ता करत असताना आपल्याला आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येतं, की तो काळोख खूप दाटलेला आहे. म्हणजे आपल्याला खूप जास्त मशाली पेटवाव्या लागतील. सातत्यानं तो प्रयत्न करत राहावा लागेल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला वाटतं, की तो काळोख आपण दूर करू शकतो. मला सांगायचा मुद्दा हाच होता, की माझं जे एक्सपर्टीज आहे ते हे आहे, की मला असं वाटतं आपण जी सगळी चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहे व पुरोगामी वर्तुळातली मंडळी आहेत. आपण या गोष्टीचं साधारणतः सेन्स घेऊन, की आत्ता आपल्यापुढे तातडीनं करण्यासारखं काय आहे? त्या तातडीनं करण्यासारख्या गोष्टींमध्ये मला वाटतं ही गोष्ट होती, की आपण तंत्रज्ञानाचा किती प्रभावी वापर करू शकतो. आणि त्यातलं एक महत्त्वाचं पाऊल या वेबसाईटच्या लॉन्चच्या निमित्तानं आपण केलेलं आहे. पण ते केवळ एक पाऊल आहे. ते पाऊल अजून पुढे नेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे त्या वेबसाईटवरती आपण काय पद्धतीचं कंटेंट आपण टाकणार आहोत, कशा पद्धतीचे लेख जाणार आहेत, कशा पद्धतीच्या बातम्या वेगवेगळ्या भागातल्या आपल्याला जाऊ शकतील आणि प्लस आपण त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स कसे करू शकतो. जसं मी सांगितलं, की व्हिडिओ फॉर्मॅट्स आहेत. त्या व्हिडिओमध्ये छोटे रील्स बनवणं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जरी तांत्रिक वाटत असल्या तरी आपल्याला त्या तांत्रिक गोष्टी समजून घेऊन आणि त्याच्यावरती एक प्रकारची हुकमत मिळवून आणि आपल्यामध्ये असणारी जी मंडळी आहेत, की ज्यांच्याकडे ह्याचा एक्सपर्टीज आहे, त्याचा वापर करून आपण पोहोचवलं पाहिजे. काय मांडायचंय याची हे कुणी आपल्याला सांगण्याची गरज नाहीये. आपल्याकडे ते भरपूर आहे. आपण अगदी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातले गेल्या 10 वर्षातले लेख जरी घेतले आणि त्याच्या भोवती जरी व्हिडिओ केले, तरी ते व्हिडिओ YouTubeवरती एक मोठा दस्तावेज डॉक्युमेंटेशन होईल आणि ते अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतील असं मला वाटतं. साधारणतः हीच मांडणी मला करायची होती. मला वाटतं मी प्रयत्न केलेला आहे माझ्या परीनं, की माझा अनुभव काय शेअर करू शकतो आणि आपण ही पुढे नेण्यासाठी काय करू शकतो. आणि पुन्हा एकदा मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक यू. खूप खूप धन्यवाद अभिजित कांबळे सर. आपण आपल्या संपादकीय अनुभवाचा उपयोग राहुल, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. आवाज येतोय का माझा? अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं हे पोर्टल कसं असावं, त्याच्यामध्ये काय असावं, हे आपल्या संपादकीय अनुभवातून मागितलं. डिजिटल हे जे आहे या माध्यमाचा चळवळीने अगदी प्रभावी वापर केला पाहिजे, ही पण आपण अपेक्षा व्यक्त केली. आज विज्ञान आपल्याला तंत्र शिकवतं, पण तर्क शिकवण्याची जबाबदारी ही आपण चळवळीनं वाटली पाहिजे, हे पण आपण सांगितलं. खूपच अभ्यासपूर्ण मांडणी आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आपण संघटनेचा विचार, चळवळीचा विचार, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल याचं अगदी मायक्रो प्लॅनिंग तुम्ही आम्हाला दिलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया.
मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण सर कोल्हापूरहून ते जॉईन झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आभार नमस्कार. प्रदर्शन झाल्यानंतर एक 10 मिनिटं लिंक सुरू राहील. कुणाला काही बोलत असेल तर आपण बोलू शकतो. अनिल सर बोला. नमस्कार, मी अनिल चव्हाण. नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, न्यूज पोर्टल याचा लोकार्पण सोहळा आत्ताच झाला. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून BBC मराठीचे संपादक माननीय अभिजित कांबळे आपल्याला लाभले होते. त्यांनी खूप अभ्यासपूर्ण अशी मांडणी केलेली आहे, आपल्याला मार्गदर्शक अशी मांडणी केलेली आहे. ते म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या देशात रुजला नाही, त्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरे म्हणजे परंपरा. शिक्षणामध्ये आपल्या प्रश्न विचारण्याचीच बंदी आहे आणि त्यामुळं आपले हुशार विद्यार्थी तयार सॉफ्टवेअर वापरतात पण स्वतःच नाही तयार करत. म्हणजे अशा तऱ्हेने त्याच्यामधून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे अडचण तयार झाली. आणि दुसरा भाग म्हणजे परंपरा. रूढीवादी परंपरेचं प्राबल्य आपल्या इथं आहे. अर्थात इथं प्रश्न विचारण्याची धमक असणारे सुद्धा होते. चारवाकापासून वारकऱ्यापर्यंत त्यांनी उदाहरणं दिली आणि पण हा अर्थात मुख्य प्रवाह नसल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की आपल्या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. आणि अशा वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी आता वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी जे न्यूज पोर्टल आता काढतंय, जसं वार्तापत्र आहे, इतर व्याख्यान आहे, त्याच्या जोडीला आता न्यूज पोर्टल, त्याचा उपयोग खूप चांगला होईल. आणि तो कशा तऱ्हेने करावा त्याचंही त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. ते म्हणतात की 1.5-2 मिनिटाचे व्हिडिओ तयार करा, सोशल मीडियाचा वापर करा. तर सुडो सायन्सही त्यांनी सांगितलं की त्यावरती सुद्धा आपल्याला काम करायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांचे मी आभार मानतो. दुसरी आमची ज्यांच्या हस्ते हा सोहळा झाला तर ते म्हणजे आमचे अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कुमार मनपे सर. कुमार मनपे सर हे दाभोळकरांनी ज्यावेळी काम सुरू केलं अनिसच्या सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून ते या कामात आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप चांगली चांगली कामं यापूर्वी केलेली आहेत, महत्वाची कामं केली आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला या न्यूज पोर्टलसाठी होऊ शकेल. त्यांचे मी आभार मानतो. त्या दोघांचे आभार मानल्यानंतर मुख्य म्हणजे न्यूज पोर्टल निर्माण करणारे ज्यांना ही कल्पना सुचली आणि त्यांची अंमलात आणली असे आमचे सर्व कार्यकर्ते, तसेच आजच्या कार्यक्रमाचे संयोजक असलेले आमचे वार्तापत्राचे संपादक, व्यवस्थापक आणि सर्व मान्यवर श्रोते हो, तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्यानंतर राहुलने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 10 मिनिटं त्या संबंधी काय आणि बोलायचं असेल तर वेळ मिळतो. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण सर. 2 सूचना आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं हे जे न्यूज पोर्टल आहे ते आपण सर्वांनी त्या न्यूज पोर्टलला भेट द्यावी आणि त्या न्यूज पोर्टलची लिंक सर्व मित्रमंडळींना आपल्या असणाऱ्या सर्व ग्रुपना पाठवावी. सतत दररोज त्या न्यूज पोर्टलला भेट देऊन त्यातील बातम्या पण आपण शेअर कराव्यात. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं फेसबुक पेज आहे, युट्यूब चॅनेल आहे, याला सुद्धा आपण सर्वांनी भेट द्यावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेबसाईट आहे. तसंच सत्य आपण जे इंटरकास्ट मॅरेज करतोय त्याची सुद्धा विवेक विवाह म्हणून वेबसाईट आहे, त्याला सुद्धा आपण भेट द्यावी. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं हे जे मासिक निघतं त्या मासिकाचे आपण वर्गणदार व्हावे. याची वर्गणी फक्त 300 रुपये असते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची आपण छोटी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ही पुस्तकं आपण घ्यावीत, आपण वाचावीत, मित्रमंडळींना सप्रेम भेट द्यावीत आणि चळवळीच्या या कामामध्ये आपण सक्रिय सहभाग द्यावा असं मी शेवटी आव्हान करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मी अमोलला विनंती करतो की आपण फेसबुक लाईव्ह पहिल्यांदा बंद करू आणि त्यानंतर कुणाला काही बोलायचं असेल तर ते बोलतील. सुरुवातीला मला वाटतंय हमीद आणि जरा थोडंसं बोलावं.